भाजपचे आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली। गेल्या 6 दिवसांपासून तो फरार होता। बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आणि खोक्याच्या मुसक्या आवळल्या। काहीच दिवसांपूर्वी खोक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली होती, त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले। यानंतर खोक्या फरार झाला। त्याआधी एका कारमध्ये पैशांची मंडळ ठेवतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला। या सगळ्यानंतर धस यांनी देखील खोक्याला अटक झाली पाहिजे अशी मागणी केली होती। त्याला उद्या बीडमध्ये आणण्यात येणार। तर सतीश भोसलेला अटक केल्यावर आमदार सुरेश धस, सुप्रिया सुळे आणि अंजली दमानिया काय म्हणतात बघूया। त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावर ते कारवाई होईल। मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही। त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना, त्यांनी जी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा। तर हा पळून गेलाच कसा, आणि अर्थातच जसं ह्याला पकडलं तसा त्या कृष्णा आंधळेलाही पकडा, हीच आमची विनंती आहे या सरकारला। गेले 3 महिने झाले दररोज जो 7वा खुनी आहे, गुन्हेगार आहे, ज्याला फाशी झाली पाहिजे, असा कृष्णा आंधळे या सरकारला का मिळत नाहीये, हा माझा प्रश्न आहे या महाराष्ट्राच्या सरकारला। त्यांना यूपी पोलिसांनी अटक केली, पण जरी असो पण डायरेक्शन देण्याचं काम कदाचित आपल्या बीड पोलिसांनी केलं असेल, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। आताच्या घटनेला मला असं वाटतंय की कराड सारखी कुठच्याही प्रकारची स्पेशल ट्रीटमेंट न देता सगळ्या गोष्टींची चौकशी करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे आणि ते त्यांनी करावं अशी त्यांना विनंती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।